नमस्कार सगळ्यांना. माझ्या पहिल्या कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली एकदम सोपी, स्वादिष्ट आणि झटपट होणारी अशी रेसिपी, पोहा कटलेट. चला तर मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलं आहे 1 वाटी पोहे, 2 चमचे बेसन, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, 1 ते 2 हिरवी मिरची आणि मी इथे मेथी घेतली आहे. तुम्ही मेथीच्या जागी कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता, ऑप्शनल आहे. आता हे पोहे छानपैकी धुवून घ्यायचे आहेत. पोहे 2 ते 3 वेळेस धुतले गेले पाहिजे, जेणेकरून ते थोडे मऊ पडतील. हे बघा, पोहे किती छान असे मऊ पडलेले आहेत. तर आता आपण ह्यामध्ये हे प्रमाण टाकूया. 2 चम्मच बेसन पीठ, अर्धा चम्मच लाल तिखट. तिखट तुम्हाला हवं त्या प्रमाणात घेऊ शकता तुम्ही. 1 चम्मच, अर्धा चम्मच, जसं तुम्हाला तिखट हवंय त्या प्रमाणात. मी अर्धा चम्मच घेतलेला आहे इथं. जिरे, चवीनुसार मीठ, 1 हिरवी मिरची आणि मेथी. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे पोहे आणि मसाले छान मिक्स झाले की हे मिश्रण आपलं तयार होतं. आणि मग त्याला तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्येच, म्हणजे अंडाकृती, गोल किंवा हार्ट शेपमध्ये, तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही त्याला शेप देऊ शकता. बघा, मी आता त्याला थोडासा गोल नाही म्हणता येणार, पण थोडासा चपटा असा गोल करून थोडासा चपटा असा शेप देते. हे बघा किती छान झालेलं आहे हे. एक साइडला तेल छानपैकी गरम करायला ठेवा, जेणेकरून आपले हे जे कटलेट आहेत ते होईपर्यंत तेल छान गरम होईल. आणि जसं तेल कडकडीत गरम झालं तसं त्यामध्ये ही कटलेट टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. हे असं छानपैकी तेलात सोडून द्यायचं तळण्यासाठी. त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की ते बाहेर काढायचे, म्हणजे आपले कटलेट हे सर्विंग साठी तयार असतील. हे बघा किती छान असा कलर आलाय आणि वासही एकदम खमंग येतोय. आणि झालं आपलं पोहा कटलेट तयार. हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा मग ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता. तुम्हाला स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला काहीतरी चमचमीत खायचं असेल तर ही रेसिपी एकदम सोपी आणि पटापट होणारी आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर हा होता आपला पहिला कुकिंग ब्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत.